हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला हाइव्स और अर्टिकेरिया रॅश याबद्दल सांगणार आहे। मी आहे डॉक्टर विजय गायकवाड, MD होमिओपॅथी। 25 वर्षापासून मी होमिओपॅथी प्रॅक्टिस करतो उमरगा येथे। आज एक पेशंट माझ्या ओपीडीत आला होता, जो की माझ्याकडे 11 महिन्यापूर्वी अर्टिकेरिया रॅशच्या कंप्लेंटसाठी आला होता। अंगावर लाल कलरचे धाबडे येतात, त्वचेवर असा एक उठावदार भाग दिसतो, अचानक येतात ते आणि अचानक कमी पण होतात, सोबत तीव्र अशी खाज असते। आणि तो पेशंट जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा त्याला हा त्रास वारंवार होत होता आणि बऱ्याच दिवसापासून होत होता। अनेक औषधं घेऊन पण तो कमी होत नव्हता, झाला तरी तो टेम्पररी बरा व्हायचा, पण तो पुन्हा चालू व्हायचा। तो पेशंट माझ्याकडे आला आज 11 महिन्यानंतर, ज्याला मी 1च महिन्याचं औषध दिलं होतं आणि 1 महिन्याच्याच औषधाने 11 महिन्याच्या आधी दिलेलं औषध त्याला मध्ये 11 महिने 10 महिने त्याला त्रास झालाच नाही आणि पुन्हा तो परत त्रास झाला, त्यामुळं तो माझ्याकडं आला। त्यामध्ये मला पेशंटला हेच सांगायचं होतं की त्यावेळेस पण मी त्या पेशंटला सांगितलं होतं की तू 6 महिने 3 महिने असं पूर्ण कोर्स कर, आणि पेशंटने तो केलेला नव्हता। 1 महिन्याचंच औषध घेतलं होतं आणि पुन्हा आज त्याला 11 महिन्यानंतर 10 महिन्यानंतर तो त्रास पुन्हा जाणवला। तर हा व्हिडिओ मी त्यासाठीच बनवला की आजाराचं स्वरूप पाहून डॉक्टर्स त्या आजाराशी काही काळ औषधं घेण्यासाठी सांगतात, तर ते रुग्णांनी पाळले पाहिजेत आणि ते नियम अतिशय पेशंटच्या फायद्याचे असतात, हेच मला सांगायचं आहे। हाइव्स किंवा अर्टिकेरिया रॅश काय असते, तर त्वचेवर अचानक धाबडे उठतात, शरीरावर कुठेही ते धाबडे उठू शकतात अचानक, आणि सोबत भयंकर अशी तीव्र खाज असते। लाल कलरचे ते धाबडे असतात, पॅचेस आल्यासारखे येतात आणि त्याचे कारणं काय आहेत, तर खाण्यापिण्यामधली फूड ॲलर्जी असू शकते, शेंगदाणे किंवा असे काही पदार्थ ज्याच्यामुळे की आपल्याला हे ॲलर्जी असेल तर तसं होऊ शकतं, किंवा काही आधीच्या औषधं काही चालू असतील किंवा आत्ता रिसेंटमध्ये काही औषधं घेतली असतील तर त्यामुळं पण ते होऊ शकतं, एक्झरसाईजमुळं होऊ शकतं, एक्साइटमेंटमुळं, स्ट्रेसमुळं पण होऊ शकतं। तर यासाठी तुम्ही होमिओपॅथी घेऊ शकता आणि याच्यातून परमनंटली तुम्ही नीट होऊ शकता। धन्यवाद।